दिल्ली इथल्या इंडियन डेअरी असोसिएशन या दुग्ध व्यवसायातील शिखर संस्थेमार्फत दिला जाणारा अतिउत्कृष्ट दुग्ध प्रकल्प हा मानाचा पुरस्कार गोकुळ दूध संघाला जाहीर झाला होता। नागपूर इथल्या दुग्ध व्यवसायावरील राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे आणि कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी हा पुरस्कार स्वीकारला। यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दुग्ध व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरानं दुग्ध व्यवसाय फायदेशीर होऊन हे गोकुळ दूध संघानं दाखवून दिल्याचं सांगितलं। यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गोकुळचा सन 2023-24चा वार्षिक अहवाल दिला। यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी अहवालाच्या मुखपृष्ठ संकल्पनेचं तसंच गोकुळच्या कामगिरीचं कौतुक करून गोकुळ दूध प्रकल्पास भेट देण्याची इच्छा व्यक्त केली। गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी गोकुळ दूध संघाला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा सन्मान असल्याचं सांगितलं। यावेळी इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर RS सोधी, NDDBचे चेअरमन विनेश शहा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील, IDAचे चेअरमन डॉक्टर प्रजापती, डॉक्टर पारेख, डॉक्टर प्रशांत वासनिक आदी प्रमुख मान्यवरांसह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दीव दमन या राज्यातील दूध संघाचे प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते।